इपिटमी ऑफ करेज या पाठाचा दुसरा पार्टला आपण सुरुवात करू. SM ठाकरे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हाऊ मच टाइम ही हॅड लिव्ड ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. ते ह्या भूतलावर किती काळ राहणार याची काही शाश्वतता नाही. द प्रोग्नोसिस was bad and the doctor said they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a John Wild. रोगाचं निदान फार वाईट होतं आणि ते सुधारण्याजोगं नव्हतं. तरी खचून न जाता स्टेफनने आपले संशोधन चालू ठेवलं आणि जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं. Hawking said that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. ऐकायला उपरोधक वाटेल असं, पण हॅकिंग म्हणतात की यांच्या उद्योजक परिस्थिती ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. This he say was because he started living life for the moment and continued this doctoral research work with renewed vigor. कारण की त्यांना असं वाटत होतं की या क्षणापुरता जगा याला त्याने सुरुवात केली होती आणि डॉक्टरांचे संशोधन पण नव्या जोमाने त्यांच्यावर सुरू झालं होतं. इन द मेनव्हिल द डिसीज वर्क its way into Stephen's body and left him disabled. त्या काळात त्यांच्या शरीरावर आजाराने हळूहळू ताबा घेतला आणि ते अपंग झालेत. He began studies the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand and speech. PhD साठी त्याने कृष्णविहार या संकल्पनाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ते व्हीलचेअरच्या मदतीने वावरू शकत होते आणि त्यांच्या हाताचे आणि वाणीवरचे नियंत्रण झपाट्याने कमी होऊ लागलं होते. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडिया. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट दॅट शुक इस्टॅब्लिश थिअरीज. कृष्णविवरणाच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनाचा धुमूर फुटलं. त्यांनी केलेल्या अनेक युगपरिवर्तक विधानाच्या आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरून टाकलं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॉन विथ अ बिग बँग. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टेफन इन्व्हेस्ट व्हॉट इज नाऊ ॲज लाई अल्जेब्रा. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती एका प्रचंड विस्फोटक म्हणजे बिग हू झाली होती. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टेफनने लाई अल्जेब्रा याचा शोध लावला. थॉट कॉन्फिडन्स टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ हिम कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. शरीरावर नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले असले तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांच्या विचार व्यवस्थित मांडू शकत. डॉक्टर हॅकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रफाऊंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. न्यूमेरिकल ऑनरेबल डॉक्टर्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोविड ऑन हिम. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आल्या आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर्स ऑफ द USA नॅशनल अकॅडमी ऑफ माय सायन्स. द रॉयल सोसायटीचे फेलो आहेत आणि USA नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य ते आहेत. इन्स्पिट ऑफ बिगिंग consider Einstein equal in the intelligence. Dr. Hawking is a very humble man.
बुद्धिमत्तेच्या बाबत आईन्स्टाईनबरोबर त्यांची बुद्धी त्या ठिकाणी आहेत आणि ते चांगले खूप विनयशील त्या ठिकाणी आहेत. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन ही वॉज ऑथोरेड मेनी बुक्स डीलाइन्स विथ इज ऑसम आयडिया कीपिंग अ लॅमॅन्स इन माइंड. साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात त्यांनी मांडल्या आहेत. His writing is full of wit and humor. His style is so liquid that non-scientists can also understand him. His book. त्यांचे लेखन अतिशय विनोदी आणि मार्मिक असतं. त्यांच्या सोबत लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ आणि विज्ञान तंत्र नसलेल्या लोकांना ती सहज समजते. His book, A Brief History of the Time, is one of the best-selling book of our times. त्या काळात त्यांचा संक्षिप्त इतिहास अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक त्या ठिकाणी होतं. ऑन बिगिंग asks how he feels about having the dreamful ALS Dr. Hackings, the scanty sense of the optimism and hope, say not very different from the rest. ALS सारख्या भयानक आजार आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना काही वाटत असं नाही. आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॅकिंग म्हणतात की इतरांपेक्षा फार वेगळं काही वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर regret the things which prevents me from doing which are not many. शक्य असेल तितकं साधं राहण्याचा सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझी शरीरस्थिती फार विचार करत नाही आणि त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल मी खेद पण करत नाही. Dr. Hacking firmly believes that in the next million science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predicts its unlimited demise. पुढे हजारो वर्षांनी विज्ञानाला विश्वाचे मूळ रहस्य उलगडता येईल आणि विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याची भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॅकिंगने ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॅकिंग देर आर मेनी पीपल हू डिसेंबल एक्सप्लेनरी करीज इन देअर लिव्ह. डॉक्टर हॅकिंगप्रमाणे असं असंख्य लोक आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्याचे अनुकरण आदर्श असं धैर्य प्रदर्शित करत असतात. लेट ॲज सॅल्यूट ऑल धोज ब्रीव पीपल्स हू इन स्पीड ऑफ बिगिंग डिसेबल्स स्टेव टू डू देअर बेस्ट. आपल्या अपंगावर मात करत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना शतांश प्रणाम.